पापांची क्षमा दयाचे स्थान आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र मानले जाव तुझे राज्य येवो तसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे हे पवित्र मरिया देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या पापिया स्त्रियामध्ये नमो कृपा पूर्ण मरी प्रभु तुझे प्रार्थना करण्यासाठी तुझ्या लेकरांसाठी प्रार्थना करण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी तुझ्या लेकरांसाठी प्रार्थना कर प्रेमासाठी प्रार्थना करण्यासाठी तुझ्या लेकरांसाठी प्रार्थना करते
हाँ मी प्रेसवाला बोलतो मोजेच बोलतो अरे मी जेटीवर नाही हां आत कुठे हॅलो हॅलो फोन करून हां सद्गुणी ऐसा वर्मन दया आई आई तुझ्या चरणी युगे युगे नमोने वंदित तुझा अखिलवनी नमो नमो राणी नमो नमो राणी जोरदार टॅलेंटने आगमन करूया. कृपया सर्व जोरदार टॅलेंटमध्ये माऊलीकडे बघून माऊलीकडे आपला हात असू दे. माऊलीकडे हात असला तर समुद्राकडे सुद्धा आपला हात आणला पाहिजे. तर तो आपल्याला देणार आहे. सर्व मागणी देणार आपल्याला या शेवटच्या महिन्यात. आपली आई दर्याची राणी आपली मध्यस्थीचा जय जयकार करूया. तिच्यापैकी मध्यस्थी करूया. आपल्या मासिक धंद्यासाठी, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, आपल्या गावातील आजारी लोकांसाठी, आपल्या बोटीच्या संरक्षणासाठी, आपले भाऊ बंधू जे वादळ वाऱ्यात गावीला जातात त्यांच्या आरोग्यासाठी सर्वांनी जोरदार ताल्या वाजवून पुन्हा एकदा माऊलीचे स्वागत करूया. माऊलीच्या चरणाशी आपल्या माथा नमवूया. अगदी आनंदाने माऊलीचं स्वागत करत असताना तीच आपल्याला आपल्या पुत्रापाशी मध्यस्थी तीच करणारी आहे आणि आपल्या सर्वांना भरपूर मासळी देणारी तीच आपली आई आहे. तिचं गुणगान गाऊया सदा सर्वदा. उपस्थित सर्व फादर्स, सिस्टर्स, आया बहिणी, भाऊ व वडीलधारी ह्या सर्वांचे
मी आपल्या प्रभू येशू ख्रिस्त आणि आपली आई बालांची माऊली यांच्या नावाने आपले वायाबंदर विभागातर्फे हार्दिक स्वागत करीत आहे. आता माऊलीचा ध्वज फडकवण्यासाठी मी सर्व फादरांना विनंती करते की आपल्या सर्वांच्या हाताने माऊलीचा बावटा फडकवायचा आहे. मी कॉन्व्हेंटच्या सिस्टर निर्मला, सिस्टर फिलोमिना ज्या वरिष्ठ आहेत त्यांना सुद्धा विनंती करते की त्यांनी कृपया स्टेजवरती यावे. माऊलीचा बावटा फडकवण्याचं आता सर्व फादरांना मी विनंती करते की त्या सर्वांनी आपल्या हाताने बावटा फडकवायचा आहे. बावटा फडकवला गेला आहे तर कृपया त्या सर्वांनी टाळ्यामधून माऊलीचे गुणगान व गौरव करूया. आपण टाळ्या बोलूया. आपली आई मध्यस्थी आपल्या मागण्या पूर्ण करणारी आई तिचा आपण मान सन्मान केला आहे व जोडून आपण आपल्या माऊलीला सन्मान दिलेला आहे. आपली आई कधी न टाकणारी आई आपण जोरात टाळ्या वाजूया. आपली मध्यस्थी आई प्रेमाने सर्वांनी टाळ्यांचा गडगड चालूच ठेवा. आता आपले प्रमुख धर्मगुरू रेव्हरंड फादर फ्रान्सिस डाबरे हे माऊलीला इन्सेन्स करतील व माऊलीला हार घालतील. श्री विल्यम मेट्या. माऊली पाशी आता आपण मध्यस्थी करूया, प्रार्थना करूया. आपले चर्चचे प्रमुख धर्मगुरू हे आता स्वर्गवासी पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली अर्पण करतील व आपल्यासाठी प्रार्थना करतील.
प्रभूचा गौरव असो. आता जा सर्वदा. हालेलुया हालेलुया. एकदा मला म्हणून जोरदार टाळ्या वाजवून तिचं पुन्हा एकदा स्वागत करूया. थँक्यू जीसस. प्रेज द लॉर्ड. ग्लोरीफाय युअर नेम. हालेलुया. आपले स्वर्गीय पोप फ्रान्सिस यांनी हे वर्ष आपल्या सर्वांसाठी जुबली वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे. आणि जुबली वर्षामध्ये त्यांनी आपल्याला एक संदेश दिलेला आहे. तो संदेश आपण वर्षभर पाळणार आहोत. आणि तो संदेश आहे आशेचे माझ्यापेक्षा तुमचा आवाज जास्त असला पाहिजे. आशेचे तीर्थयात्री. वन्स मोर. 1 2 3. आशेचे पिलग्रिम्स ऑफ होप. जगामध्ये निराशा आहे, जगामध्ये आशाहीनता आहे, जगामध्ये आजारी आहेत, दुःखी आहेत, काही मनामध्ये आजार आहेत, काही मनाचे आजार आहेत, तंटे आहेत, भांडण आहे. पण पोप फ्रान्सिस सांगतात आपण आपल्या सर्वांसाठी संदेश दिला. आपण आशेचे तीर्थयात्री आहोत. होप्स ऑफ पिलग्रिम. आणि ह्या पिलग्रिममध्ये मला आनंदाने सांगावंसं वाटतं की मी चालत असताना आपले भाविक चर्चपासून निघाल्यापासून आम्ही घाट मारल्यापासून इकडे पोहोचेपर्यंत ज्या श्रद्धेने आपण येत होते, ज्या श्रद्धेने आपण प्रवास केलेला आहे, ज्या श्रद्धेने आपण चाललेलो आहोत, खरोखर पवित्र मरिया डोळे उघडून बघणार आहे काय आपली श्रद्धा आहे, काय आपली ताकद आहे. आणि स्वर्गामधून पोप फ्रान्सिस नक्कीच आपल्याला आशीर्वाद वाटवणार आहे. कारण असं सांगितलं गेलेलं आहे की पोप फ्रान्सिसला कॅनॉनायझेशन गरज नाही, लोकांनी त्यांना संत जाहीर केलेलं आहे ऑलरेडी. ते स्वर्गामध्ये आपल्यासाठी मध्यस्थी करत आहेत. आणि म्हणूनच पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहत असताना आपण त्यांनी दिलेला संदेश जो आहे की आपण तीर्थयात्रे आहोत. आपण या तिलगिरीमध्ये चालत आलो. आज आपण एवढं लांबून चालत आलो. पुन्हा एकदा गावामध्ये चालत जाणार आहोत. त्या ठिकाणी भरपूर आशीर्वाद मिळणार आहे. आणि उद्या सगळ्याचा उच्चांक म्हणजे उद्या विसा झाल्यानंतर आपण पुन्हा चर्चमध्ये माऊलीला घेऊन जाणार आहोत. हजारो लोक त्या ठिकाणी जमणार आहेत. इतर आपले हिंदू बांधव इकडे आलेले आहेत, त्यांचं पण मी स्वागत करतो. त्यांनी सुद्धा माऊलीचं दर्शन घेतलेलं आहे. नक्कीच माऊली सर्वांची आहे, सर्वांच्या आशीर्वाद आहे ते त्यांना मिळावे. आणि आपण आता पोप फ्रान्सिस हे संत पद जाहीर झालेलं असं आपण गृहीत धरूया. त्यामुळे मध्यस्थी करतील त्यांना मी तुमच्या सर्वांच्या नावाने आदरांची वाहत आहे. प्रभूचा गौरव असो. आता सर्वदा. हालेलुया हालेलुया. एकदा जोरदार टाळ्या वाजवून देवाला थँक्यू सांगूया. थँक्यू जी. आणि माऊलीचे गुणगान गाणं हे अगत्याचं आहे. कारण माऊली सर्वस्वी आपल्या पुत्रापाशी जे आपण मागतो ते आपल्याला ती देते. आणि हा तुमचा विश्वास आहे. आणि या विश्वासाने तुम्ही इकडे मोठ्या संख्येने जमलेला आहात आणि हा प्रवास केलेला आहे. ही तीर्थयात्री आपण सर्वजण. आणि तीर्थयात्री माऊलीची असताना ती माऊली आपल्या कृपेची माऊली, प्रेमाची माऊली, बालान माऊली. बालन माऊली प्रेमाची सावली, आम्हा कोळ्यांची तू प्रियतम माऊली. बालन माऊली प्रेमाची सावली, आम्हा कोळ्यांची तू प्रियतम माऊली. संकटी साया तू धावून येशी, संकटी साया तू धावून येशी. मध्यस्थी करीशी तू पुत्रापाशी, मध्यस्थी करीशी तू पुत्रापाशी, मध्यस्थी करीशी तू पुत्रापाशी. हाक तू ऐकशी आम्हा कोळ्यांची, हाक तू ऐकशी आम्हा कोळ्यांची. मासली दे त्यांना तू सर्वदा, आम्हा कोळ्यांची तू प्रियतम मावली. सदा सायनी तू आम्हा कोळ्यांची, सदा सायनी तू आम्हा कोळ्यांची. बालान माऊली अमुच्या प्रेमाची, बालान माऊली अमुच्या प्रेमाची. आम्हा कोळ्यांची तू प्रियतम माऊली. बालान माऊली प्रेमाची तू सावली.
आम्हा कोळ्यांची तू प्रियतम माऊली. सर्वांनी उभे राहूया. आपण उभे राहा. आम्ही चारी फादर पुढे फादरांनी आपण सर्वांना भव्य आशीर्वाद या ज्योतीवरती दिला जाणार आहे. हे परमेश्वरा, तुझ्या आईद्वारे आम्हाला तुझा पुत्र येशू ख्रिस्त मिळालेला आहे. मोठ्या श्रद्धेनं, मोठ्या भक्तिभावानं या तीर्थयात्रेमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत. अजूनही बाकी आहे. आम्हा सर्वांच्या जी विनंती आहे तुझ्या चरणी ठेवलेली आहे. तुझ्या इच्छेनुसार त्या तू मान्य कर. आम्हा सर्वांना भरपूर आशीर्वाद दे आणि विशेष करून येणाऱ्या शेवटच्या महिन्यामध्ये तू भरपूर मासली दे. तुझ्या पुत्राने सांगितलं, येशूने समुद्रात जाळी सोड आणि भरपूर मासली मिळालेली आहे. त्याद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वादित कर. पवित्र बालनवंच्या नावाने केली प्रार्थना तो ऐकत असतो. आम्हा सर्वांना आशीर्वाद दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आपणावर येवो. प्रभूचा गौरव असो आता सर्वदा. हालेलुया, हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता सर्वदा. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण देवाला धन्यवाद देवा. थँक्यू जीसस. प्रेज यू लॉर्ड ऑफ ग्लोरी. शेवटच्या गायनामध्ये समजून पुन्हा मिरवणूक इकडून गावाच्या दिशेने आपण आपल्या बंधूसाठी आणि आपल्या गावामध्ये जे जे आजारी आहेत त्यांच्या विशेष प्रार्थना करू. परमेश्वरा, तुला अशक्य असं काय नाही, सर्व शक्य आहे. आमच्या मुलासाठी विशेष प्रार्थना करा. तुझा स्पर्श त्यांना होऊ दे. या क्षणाला तू वैद्यांचं वैद्य आहेस, डॉक्टर आहे. तुझ्या पवित्र स्पर्शाने अनेक आजारी बरे झालेले आहेत. तुझ्या पवित्र आशीर्वाद देत असताना तुझा आशीर्वाद देव त्यांच्या राहू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्रांचा आशीर्वाद. फादर थँक्यू. आता आपण सर्वजण मिरवणुकीने मुख्य मंडपात जाणार आहोत. सर्वांचे आभारी व थँक्यू वायुमंडळ विभागातर्फे.